यही साधना पड़े एक बिना मन करा मध्ये बिजोरा घर नहीं तोड़ने जैसे बिजोरा घर नहीं तोड़ना लोकांच्या घर तोडू नको फक्त सौरव, स्वतःच घर बांध. असं नाही, असा विषय असतो इथं तू जेवढं घर बांधशील ना मोठं तेवढं घर श्यामबाबाच्या कृपेने तुला भेटेल, असा विषय तो. सौरव घर बांधतो आता. सौरव बस झालं एवढ्या 10-12 मजले काय करायचे तुला. उठ आता. तर सुप्रभात मित्रांनो, आता सकाळचे झालेले ऑलमोस्ट 7:45 आणि आत्ताशी आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळी प्लॅन तर होतं 4 वाजेला जायचं दर्शनाला, पण पोरांनी डायरेक्ट 8 वाजवलेले. तर आपल्या रूमचा चेकआउटचा पण वेळ झालेला आहे आणि आपण सगळे आता फ्रेश वगैरे होऊन रेडी झालेलो आहोत. कुठं जाण्यासाठी? मंदिरात जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. कुठं जाण्यासाठी रेडी झालो रे? तर आपण सगळे जाणार आहोत आता मंदिरामध्ये मित्रांनो, खाटू श्यामजीच्या दर्शनाला ना. तर चला, तुम्हाला कुठं फिरवायचं यांना? बोल ना. चांगले कर्म करू आणि याला सांगतोय आम्ही, भाऊ देव दर्शन घेऊन काय होत नाही, कर्म पण चांगले करा. कर्म चांगले पाहिजे म्हणून मी हा शब्द वापरला ना रे. आता कसं थोडंसं लोकांच्या रूम मध्ये घुसता का? तर चला मित्रांनो, आता दर्शनाला जाऊ. तर मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे दर्शनासाठी. इथे एक स्वीट्स आहे, हॉटेल आहे ऍक्च्युअल मध्ये, चहा पिण्यासाठी. हा चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. तिथं आपण आपले शूज वगैरे चप्पल काढून ठेवलेली आहे, कारण इथून पुढे चप्पल अलाउड नाही. तर आपण इथंच काढलेली आहे. श्यामकुंडावरती जाणार आहोत. दर्शनाला लाईन मध्ये लागतो. येस, दर्शन आता बघू आपलं किती वेळात दर्शन होतं. तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट आपण देणार आहोत. अशी गर्दी तर आहे, पण लेट सी किती वेळ लागतो. असं ऐकलंय 15 ते 20 मिनिटात दर्शन होतं, पण गर्दी पाहून वाटत नाही 15 ते 20 मिनिटात दर्शन होईल. मित्रांनो, आपण आता चहा घेतलेला आहे इथं भाऊच्या दुकानावरून, आणि हे 50 रुपयाच्या चहा मध्ये डायरेक्ट इकडे आपण सगळ्या आपल्या चपला ठेवलेले आहे. तुम्ही पण असंच करा. चहाचा वेळेस थोडा लोड झालेला आहे, शर्टवर दाग पडलेला आहे चहावरचा आपल्या. चला आता, शर्ट तर गेला, फोटो काढण्यात राहून गेला आपलं. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे आपण श्यामकुंड. इथे गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे. तर तुम्ही बघू शकता इथे श्यामबाबाचं. हा श्यामकुंड गेट आहे आणि समोरच्या साईडला श्यामकुंड आहे मित्रांनो. भरपूर गर्दी आहे, भरपूर दुरून दुरून भाविक लोक येत आहे इथं, तुम्ही बघू शकता. फायनली मित्रांनो, इथं आहे श्यामकुंड. श्यामकुंड, आणि ही जागा आहे जिथं तुम्ही भरून जे नारळ आणलेलं असतं नवस बोलून, ते नारळ बांधण्यासाठी. आणि या साईडला तुम्ही गर्दी बघू शकताय. पूर्ण श्यामकुंड आहे मित्रांनो. इकडनं खाली जायला रस्ता आहे. पहिले तिथं स्नान करायचे, पण आता एवढं पाणी आहे. श्यामकुंड सुंदर आहे. हे आंघोळ करण्यासाठी होतं, आणि ऍक्च्युली आता लोकांनी पाण्याची मेजॉरिटी सोडा, पण तिथं एवढी घाण करून ठेवली आहे की तिथं पाय धुवून वापस यायला लागतं फक्त. तरी काही लोक इथं आंघोळ करताना दिसू शकता तुम्ही. आम्ही इथं पोहोचलेलो आता श्यामकुंडला.
आंघोळ तर नाही करू शकत. अंघोळ तर नाही करू शकत, पण आपण इथं पाय धुवून आता रामबाबाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. चलो लेट्स गो. चला मित्रांनो, आपण खाली जाऊया दादा. हो बो 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 बो. तुम्ही गर्दी बघू शकताय मित्रांनो किती आहे, तर म्हणजे किती लोक हारलेले आहे आता, याच्यावरून तुम्हाला समजू शकते. लेट्स गँग. मित्रांनो, इथे आंघोळ वगैरे करता लोक, पाण्याची क्वांटिटी खूपच कमी असल्यामुळे आपण हातपाय धुवून दर्शनासाठी जाणार आहोत. हळू 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 हळू. मित्रांनो, इथे एक प्रथा आहे, जेवढ्या दगडांनी तुम्ही घर बांधाल ना, जेवढं तुम्ही घर बांधाल ना, तेवढं तुम्हाला श्यामबाबाच्या आशीर्वादाने तुमचं तेवढं घर बनेल, अशी इथली प्रथा आहे. तर इथं आपले लीडर इथं आपली प्रथा पूर्ण करणार आहेत, योगेश भाऊ शिंदे. लोकांच्या घरात तोडू नको फक्त सौरव, स्वतःच घर बांध. असं नाही, असा विषय असतो इथं, तू जेवढं घर बांधशील ना मोठं, तेवढं घर श्यामबाबाच्या कृपेने तुला भेटेल, असा विषय तो. सौरभ घर बांधतो आता. सौरभ बस झालं, एवढ्या 10-12 मजले काय करायचे तुला? उठ आता. तेव्हा तुला किती मजले घर पाहिजे तुला? आई बाप राहते, मी माझी बस एवढंच पाहिजे ना, याला म्हणतात. हे योगेश भाऊचा बंगला आलेला इथं, सॉरी सौरभ भाऊचा. आणि आता योगेश भाऊ बंगला बांधणार आहे इथं. योगेश पॅलेस, योगेश पॅलेस, योगीराज पॅलेस रे, योगेश पॅलेस नाही, योगीराज पॅलेसचं आता बांधकाम चालू होणार आहे 5 मिनिटांमध्ये. अरे चल योगीराज, कमॉन योगीराज, कमॉन योगीराज, यू कॅन डू इट. योगीराज तुझा दुसरा मधला का खाली पडला? बस झालं योगीराज 2 मजली है ना. हा, सुट्टे पैसे ठेवून द्यायचे त्याच्यावर, 5000 रुपये ठेवून दे ना मग. योगीराज भाऊचा 2 मजली घर तयार झालेले, छोटच. योगीराज भाऊच्या अपेक्षा छोटे आहे, तर सौरभ भाऊनी डायरेक्ट 10 मजली बिल्डिंग उभा केलेली आहे. काय रे सौरभ, एवढी 10-12 मजली बिल्डिंग उभा केली, त्याच्यावर 1 रुपया ठेवून राहिला का? सॉरी. नाही तर डायरेक्ट भाऊने डायरेक्ट 2 मजली 20 रुपये ठेवलेले. मग 200-500 असं. ठीक आहे, चला, ही एक प्रथा आहे इथली. चला चला पुढे जाऊया आता. हा, काय इथं पण काय इधर भाई? मंदिर है या कुंड है वो? मित्रांनो, इथं काय श्यामकुंड आहे का मंदिर आहे ते माहित नाही, पण इथं खूप गर्दी म्हणून आपण इथं आलेलो आहे. बरोबर आहे. चलो देखते हैं क्या है. तो गर्दी बघा मित्रांनो. हे भाई एक बार बोल दो, एक बार क्या क्या है यहाँ पे? हाँ, थैंक यू. गाली गाने वाले काम मत करो. हे मित्रांनो, इकडं श्यामबाबाचं जिथं काय म्हणतो आपण त्याला, शीर
मुंक ते भेटलो होतं ती जागा आहे. आगे बढ़ते रहो भी आगे बढ़ते रहो दर्शन हे करके आगे बढ़ते रहो गायत्री तुरंत। मंदिर आहे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे इथं. जो ओल्ड जिथे शामकुंडावर जे आपल्याला शीश भेटलेलं होतं सॉरी त्यांचं श्यामबाबांचं ते ओल्ड शामकुंडावर. इकडं तुम्ही क्राऊड बघू शकता किती आहे. जर शुभम भाऊ बघू शकता आपले आणि क्राऊड बघू शकताय. एकाच माणूस कंटिन्यू आपल्या लॉक मध्ये येतोय. बोले श्याम पारे की, खाटू नरेश की. बोलो खाटू नरेश की, बोलो श्याम प्यारे की, बोलो हारे के सहारे की. हे बघा मित्रांनो, तुम्ही किती काही म्हणा पण एक कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. VIP लाईन्स या रेग्युलर लाईन्स आहेत, याच्यामध्ये तुमची VIP लाईन डायरेक्ट वेगळी काढलेली. VIP लाईन डायरेक्ट वेगळी काढलेली आणि म्हणजे देवदर्शनासाठी देवाच्या जवळ पायाजवळ जर 2 लाईनी जात आहे त्यापैकी ह्या लाईनी आहेत. आणि हे जे लाईनमध्ये लागून आलेले लोक आहे ते 2 लाईनी दुरून दर्शन घेतील. आणि जे VIP लाईन म्हणून VIP पासेस घेऊन जे लोक आलेले आहे ना ते देवाच्या जवळून दर्शन घेतील. हीच एक गोष्ट प्रत्येक इथंच नहीं प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी चुकीची आहे. हो VIP लाइन वालों को ही नज़दीक से दर्शन मिलता है कि नहीं? टिकट का सिस्टम हो जाएगा देखना. ये देखो ना, ये पूरी ये लाइन देखो, ये पीछे के रास्ते वाले और ये सब आगे के रास्ते वाले. इसमें आर्मी वाले ज़्यादा होंगे. इसमें आर्मी वाले को छोड़ते हैं. नहीं आर्मी वाले का ठीक है, पर इसमें ये MP के लेटर वाले ज़्यादा रहेंगे इसमें. हाँ? लाइन मतलब ये VIP है कौन वो ऐसा? हाँ? मित्रांनो आपण खोलून घेतलेलं आहे या बॉटलीचे ढाकण. एक आपल्याला इथं श्यामबाबाला द्यायची आहे आणि 2 आपल्या घरी घेऊन जायचे आहे. गुलाबाचं फूल आणि मोरपंख पण श्यामबाबाला व्हायचे. पायाला लावून आपण वापस तर नाही येऊ शकत कारण आपण 3ऱ्या रोमध्ये. फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे श्यामबाबांचं. काय जय श्री राम, जय श्री राम. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? दर्शन माझं असं म्हणणं दर्शन खूपच लवकर झाले. फक्त झालं 20 ते 25 मार्ग असतो आणि आपण किती वाजता लावली दर्शनाला 9:30ला आपण एंट्री मारली. आपण 8:30ला हॉटेलमधून चेकआउट केलेलं. लाईनीला आपण तर आपल्याला एक अप्रॉक्स दोन्ही श्यामकुंडांचं दर्शन घेऊन आजूबाजूचे छोटे मोठे दर्शन घेऊन करता करता 2 तासांमध्ये आपलं पूर्ण दर्शन झालेलं आहे. जर खाटू श्यामजीचं दर्शन घ्यायला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागला असेल. अर्धा तासामध्ये आपलं दर्शन झालं. पण इथं पण आपल्याला ती सेम सिस्टम बघायला मिळालेली आहे मित्रांनो. VIP कल्चर 200 वाले VIP झालेली आहे. हां मागच्या दाराने येणारे सेम
इकडे ऑलमोस्ट आपण लाईनमध्ये लागल्यानंतर व्ही आय पी लाईनचा काही दूरपर्यंत संबंध नाही. व्ही आय पी लोकांची लाईन वेगळी आहे आणि आमची लाईन आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची लाईन टोटली वेगळी आहे. व्ही आय पी लोकांना नेक्स्ट टाइम आपण पण 200 रुपये देऊन व्ही आय पी लाईनमध्ये जाऊ मित्रांनो. छोटे पैसे आहे का काय? 10 रुपये असाल तुझं. बाईक काढा बाईकडे बताओ कोणी ते आहे आपण आली आली तर मित्रांनो इथं खाली एक दक्षिणमुखी पाताल हनुमान मंदिर बघू शकता तुम्ही खाली खालच्या साईडला. इकडं पण तुम्ही येऊ शकताय मित्रांनो. एक प्राचीन सीता मंदिर आहे, राम सीता मंदिर. तर मित्रांनो शांभू मंदिराच्या नियर बाय एक मंदिर आहे प्राचीन काळी श्रीराम मंदिर आहे. इकडं पण तुम्ही व्हिजिट करू शकताय. छान दर्शन होऊन जाईल. इकडे एवढी गर्दी पण नसते आणि मंदिराच्या मध्येच एक गुफा आहे छोटीशी आणि त्या गुफामध्ये आपलं हनुमान मंदिर आहे. तिथं पण व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. ऐसा नहीं दिला सकते आप एप्लीकेशन अभी तो मैं कह रहा था सर कि इनसे की भाई बात करके जो आपको देना है इसके खिलाफ गाड़ी नंबर लिख के अरे गाड़ी का निकाल बैठ जो गाड़ी कौन मेरा मर्जी चाबी लेके बैठ गए. मेला चल रहा है बता रहे थाने पे आजा. मामूली से अड़ गई तो गाड़ी अड़ेगी. आदमी मरता है पुराना होता है उसकी उम्र जाती है वो खाना बदलता है वो चला के थोड़ी लड़ाता है कोई. मेला चल रहा है वहाँ पैर रखने की जगह नहीं. गाड़ी निकाल के आगे अपने बाप का मंदिर है. अरे किस किताब लगाओ तेरे बात हो रही है. चाबी लेके बैठ गए अगले की चाबी हो रही है. कुछ नहीं कही इनसे चाबी कैसे लेके आ सकते बड़े रोड में जाम अरे गाड़ी को गाड़ी दोनों ऐसा कोई ऑफेंस नहीं बन रहा है. ऐसा कोई ऑफेंस नहीं बन रहा. आप गाड़ी की चाबी खोल लो किसी को पे करना. मैंने आप बताओ तो क्या कार्रवाई होगी इसकी. आप बता दो. आपको पैसे दिलाते आपको आना चाहिए. आपको आना पड़ेगा थाने. हम आ गए ना. कैसे पुलिस है वाले कैसे पुलिस है क्या करते जय श्री श्याम मित्रांनो. आपण आता शामबाबाचं दर्शन वगैरे घेऊन पोहोचलेलो आपल्या स्टेला पोहोचल्याच्या नंतर येता एक लफडा झाला होता लय मोठा. 5-6 डिपार्टमेंट वाले एकाला पकडायला आले. घेतलेली ना तिकडची. तर प्रॉब्लेम असा झाला होता समोरच्याची एका गाडीसोबत ऍक्सिडेंट झाला होता. घसली होती थोडी त्याला. तर त्यांनी समोरच्याची चावी जमा केली पब्लिक प्लेसमध्ये आणि निघून आला. तर तो समोरचा गेला डिपार्टमेंटमध्ये आणि तो पोलिसांना घेऊन आला याच्याकडे. आता पोलीसवाले याला चोप द्यायच्या लोकेशन मध्ये पूर्ण लोकल लोकांना सपोर्ट करते असं इथं जग जाईल रे. जिथं जाईल तिथं लोकल लोकांनाच सपोर्ट करतात. आपल्या इथं पण लोकल लोकांना सपोर्ट करतात. तर आपण आलेलो आहे आता चुकी बंद चुकी कोणाची आहे तर तुम्ही आता ठरवा. याच्यामध्ये आपण काय बोलू शकत नाही कारण इथं समोरचा पण लोकल होता. याची काही शाश्वती थोडी. समोरचा लोकल थोडी होता. हा दिल्लीचा आहे पण ज्याला ठोकली गाडी तो थोडी लोकल होता.
तो बाहेरचाच होता, त्यांनी कंप्लीट केली फक्त. पण हा चावी घेऊन आला तर चुकी याचीच आहे ना, याने डिपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे. तर आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्टेच्या ठिकाणी. तर इथून आपण सालासर बालाजीसाठी निघणार आहोत. एक 5-10 मिनिटामध्ये फ्रेश वगैरे होऊन जिन माता मंदिर पण कव्हर करायचे ना, त्याच्यामध्ये जिन माता मंदिर पण कव्हर करायचे आहे. तर आपण इथं थांबलेलो होतो द गॉडफादर स्टेला. आपल्याला स्टेसाठी एकदम उत्तम जागा आहे. तुम्ही जर आले कधी खाटूश्यामला तर 100% रेकमेंड आहे, नक्की या. भाऊंसाठी एकदम 100% हे भाऊंचं कार्ड आहे. तर इकडे तुम्ही येऊ शकताय. 100% सर्व्हिस एकदम 100% छान होती. रूम पण छान होता, जसं आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तशा रूम भेटलेले. सर्व्हिस पण छान होती आणि नेचर पण एकदम बेस्ट होता ओनरचा, किंवा जे पण मॅनेजर ओनर जे पण इथं असतील त्यांचा. तर तुम्ही नक्की या, इथं 100% रिकमेंड आहे. कार्ड चुकले असं हे कार्ड आहे, किंवा मी हे कार्डचा एक फोटो आता आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करून देईल. तर तुम्ही 100% इथं येऊ शकताय. बाकी हे ओनर आहेत. आणि आप कौन है भाई? मैनेजर है क्या? ओनर है? मैनेजर हो तो आपके इसका इंट्रो दो ना होटल का. क्या नाम है आपके होटल का? ये जानते हैं सब. बताओ भाई, बताओ. अरे तुम्हारे पास 2 कस्टमर आएंगे, बोलो नंबर तो बोलो आपके शॉप का, इसका होटल का. ये मैनेजर है. हाँ 8619447664. फर्दर एनी इन्क्वायरीज तुम्ही यांना कॉल करू शकताय. चार्जेस वगैरे काय असतील रिलायबल असतात. ज्या सीझनमध्ये तुम्ही येत आहे त्या सीझनमध्ये, किंवा मग ज्या दिवशी रशच्या दिवशी चार्जेस खालीवरी होऊ शकताय. पण एक मिनिमम चार्जेसमध्ये एकदम बेस्ट सर्व्हिस दिलेली यांनी आपल्याला. तर नक्की या इथं आले तर. आणि मंदिरापासून एक 150 ते 200 मीटरच्या अंतरावरती यांचा होमस्टे म्हणण्यापेक्षा हॉटेल आहे थोडक्यामध्ये. आणि हॉटेल एकदम ओके कंडिशनमध्ये, एकदम बेस्ट सर्व्हिस आहे. सो चला आता हा व्लॉग आपण इथंच स्टॉप करू किंवा संपवू. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत सालासर बालाजी मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि जिन माता मंदिराचं दर्शन घेणार आहोत. तर आपण पुढच्या व्लॉगसाठी तयारी करू. आणि तुम्हाला जय श्रीराम.